नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जर पोलीस भरतीचं स्वप्न तुम्ही पाहत असाल, वर्दीचं स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर वर्दीकडे घेऊन जाणारा तुमचा हा प्रवास सुखकर करण्यासाठी आपण जी व्हिडिओ लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहोत, त्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमधला हा पुढचा पार्ट आहे. आणि इथे आपण पुन्हा एकदा 20 प्रश्न पाहणार आहोत. तर या 20 प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला तपासू शकता की तुमचा अभ्यास किती झालेला आहे. हे 20 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला वर्दी मिळवून देण्यासाठी नक्की मदत करतील. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, व्यंजन संधी केव्हा होते? या प्रश्नाचं जे पर्याय आहेत ते आहेत, पर्याय क्रमांक 1 आहे व्यंजन अधिक स्वर, पर्याय 2 आहे व्यंजन अधिक व्यंजन, पर्याय 3 आहे स्वर अधिक व्यंजन आणि पर्याय 4 आहे पर्याय 1 व 2. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय 1 व 2 बरोबर. म्हणजेच ज्यावेळेला व्यंजन आणि स्वर एकत्र येतात किंवा व्यंजन आणि व्यंजन एकत्र येतात तेव्हा आपली व्यंजन संधी ही होत असते. काल आपण स्वरसंधीचे काही प्रश्न पाहिले होते, तर आज आपण व्यंजन संधीबद्दलचे काही प्रश्न पाहत आहोत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. प्रश्न पर्याय क्रमांक 1 आहे काहीसा, पर्याय क्रमांक 2 आहे खिडकीत, पर्याय क्रमांक 3 आहे केलेले आणि पर्याय क्रमांक 4 आहे सर्व पर्याय. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय. म्हणजेच काहीसा, खिडकीत आणि केलेसे हे तीनही शब्द जे आहेत ते पूर्वरूप संधीचे उदाहरण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी पररूप संधीचे उदाहरण ओळखा. आपण जस्ट पूर्वरूप संधीचं उदाहरण पाहिलं होतं, आता आपल्याला प्रश्न पररूप संधीशी संबंधित विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आहे करून, पर्याय क्रमांक 2 आहे लाडूत, पर्याय क्रमांक 3 आहे होऊ आणि पर्याय क्रमांक 4 आहे गरजेनुरूप. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 करून. करून हा शब्द जो आहे तो पररूप संधीचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण शोधा. पर्याय 1 आहे सन्मती, पर्याय 2 आहे आझादी, पर्याय 3 आहे षटशास्त्र आणि पर्याय 4 आहे सर्व पर्याय. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 षटशास्त्र. हा शब्द जो आहे तो प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यंजन संधी करताना छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये कोणता वर्ण येतो? म्हणजे ज्यावेळेला आपण संधीत बनवत असतो किंवा दोन शब्द जे आहेत ते जोडून आपण नवीन शब्द बनवत असतो, तिथे जर छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर नवीन होणाऱ्या शब्दामध्ये कोणता वर्ण येतो हे आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय आहे च, ज, झ आणि न. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 च. म्हणजेच व्यंजन संधी करताना छ पूर्वी जर ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च हा वर्ण येतो. उदाहरणार्थ इच्छा हा शब्द जरी आपण पाहिला, त्या शब्दाचा जर आपण विग्रह केला, त्याच्यातली जर आपण स्वर आणि व्यंजना वेगवेगळी केली तर आपल्या लक्षात येतं की हा शब्द जोडताना च आणि छ जोडले गेलेले आहेत. त्यानंतर किंवा याचं दुसरंच एक उदाहरण आहे सदिच्छा. ओके, सदिच्छामध्ये सुद्धा जर ऱ्हस्व स्वर आला, म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येत असेल की द ला पहिली वेलांटी आहे म्हणजे ऱ्हस्व स्वर आहे, तर पुढे सदिच्छा हा शब्द बनत आहे, म्हणजे च हे अक्षर नव्याने ॲड होतं. त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे तो आहे, पुढीलपैकी व्यंजन संधीचा पर्याय ओळखा. 1 महोत्सव, 2 मतैक्य, 3 वाकताडण आणि 4 राजेश. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 वाकताडण. वाकताडण हा शब्द जो आहे तो व्यंजन संधीचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी व्यंजन संधीचा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे सूर्यास्त, पर्याय क्रमांक 2 आहे सदाचार, पर्याय क्रमांक 3 आहे मनोरंजन आणि पर्याय क्रमांक 4 आहे विद्यामृत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदाचार. सदाचार हा शब्द जो आहे तो व्यंजन संधीचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी व्यंजन संधीचा पर्याय ओळखा. पुन्हा एकदा आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे चंद्रोदय, पर्याय क्रमांक 2 अधोवदन, पर्याय क्रमांक 3 वाचनालय आणि पर्याय क्रमांक 4 अब्ज. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अब्ज. अब्ज हा शब्द व्यंजन संधीचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी विसर्ग संधीचा पर्याय शोधा. आतापर्यंत आपण व्यंजन संधी आणि स्वरसंधीची उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आपल्याला विसर्ग संधीचा पर्याय शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे भूतधार, पर्याय क्रमांक 2 शब्दच्छल,
पर्याय क्रमांक 3 निस्तेज आणि पर्याय क्रमांक 4 सन्मती. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निस्तेज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी विसर्ग संधीचा पर्याय शोधा. पुन्हा एकदा आपल्याला विसर्ग संधीचा पर्याय शोधायचा आहे. पर्याय 1 आहे गिरीश, पर्याय 2 आहे निरंतर, पर्याय 3 आहे रत्नछाया आणि पर्याय 4 आहे उच्छेद. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निरंतर. निरंतर हा शब्द विसर्ग संधीचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संधी करा. आता इथे आपल्याला 2 वेगवेगळे शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला एक शब्द बनवायचा आहे, म्हणजेच इथे संधी करायची आहे. तर 2 शब्द जे आहेत त्यापैकी एक आहे नी आणि दुसरा आहे चल. तर याच्यापासून कोणता शब्द तयार होतो? तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला निश्चल, निश्चल, निश्चल आणि निश्चल. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 निश्चल. ओके, निश्चल हा शब्द जो आहे तो नी आणि चल या 2 शब्दांपासून बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संधी करा. अंतर प्लस करण. तर याच्यापासून कोणता शब्द तयार होतो ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय 1 आहे अंतराकरण, पर्याय 2 आहे अंतःकरण, पर्याय 3 आहे अंतःकरण आणि पर्याय 4 आहे अंतर्करण, अंतर्कर्ष. ओके, तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 अंतःकरण. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संधी करा. इथे सुद्धा 2 शब्द दिलेले आहेत आणि संधी ओळखायची आहे. यश प्लस धन. पर्याय 1 आहे यशोधन, पर्याय 2 आहे यशधन, पर्याय 3 आहे यशोहधन आणि पर्याय 4 आहे यशधन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यशोधन. म्हणजेच यशः प्लस धन या 2 शब्दांपासून जो नवीन शब्द तयार होतो तो आहे यशोधन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शब्दांचा विग्रह करा. आत्तापर्यंत आपण संधी करत होतो, आता आपल्याला संधीचा विग्रह करायचा आहे. अब्ज या शब्दाचा विग्रह करायचा आहे. पर्याय 1 आहे अब प्लस ज, पर्याय 2 आहे अब प्लस ज, पर्याय 3 आहे अप प्लस ज आणि चौथा पर्याय आहे अपज प्लस अ. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 अप प्लस ज म्हणजेच अब्ज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संतोष या शब्दाचा संधी विग्रह सांगा. पर्याय 1 आहे सम प्लस तोष, पर्याय 2 आहे समा प्लस तोष, पर्याय 3 आहे सम प्लस आतोष आणि पर्याय 4 आहे सम प्लस तोष. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सम प्लस तोष. म्हणजे सम अधिक तोष केल्यानंतर आपल्याला संतोष हा शब्द मिळतो. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी संधींच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे जे संधीचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा जे वेगवेगळे रूल्स आहेत तर त्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय 1 आहे प्रातःकाल, पर्याय 2 आहे अतएव, पर्याय 3 आहे इत उत्तर आणि पर्याय 4 आहे सांगेन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 सांगेन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते? पर्याय 1 उल्लंघन, पर्याय 2 षण्मास, पर्याय 3 सदाचार आणि पर्याय 4 यशोधन. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यशोधन. म्हणजेच यशोधन हा शब्द जो आहे तो विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सम प्लस गती या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. पर्याय 1 आहे स्वरसंधी, पर्याय 2 आहे व्यंजन संधी, पर्याय 3 आहे विशेष संधी आणि पर्याय 4 आहे विसर्ग संधी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंजन संधी. म्हणजे सम प्लस गतीपासून जो शब्द तयार होतो किंवा हे जे संधीचा प्रकार आहे तो आहे व्यंजन संधी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मनोरंजन शब्दाचा संधी विग्रह कोणता होईल? पर्याय क्रमांक 1 मनो अधिक रंजन, पर्याय क्रमांक 2 मन अधिक रंजन, पर्याय क्रमांक 3 मनः अधिक रंजन आणि पर्याय क्रमांक 4 मनो अधिक रंजन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मन अधिक रंजन हे आहे जो मनोरंजन शब्द आहे त्याचा विग्रह. त्यानंतर या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे दुःशासन, दु अधिक शासन संधी झालेला शब्द ओळखा. या 2 शब्दांपासून कोणता शब्द संधी होऊन तयार होतो ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय 1 आहे दुःशासन, पर्याय 2 आहे दुःशासन, पर्याय 3 आहे दुःशासन आणि पर्याय 4 आहे दुःशासन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3
दुःशासन. ओके, म्हणजे दुह अधिक शासन या शब्दापासून तयार होणारा शब्द जो आहे तो आहे दुःशासन. तर आज जे 20 प्रश्न पाहिले त्याची उत्तरसूची तुम्हाला इथं दिसत असेल. यावरून तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता आणि यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की तुमचा अभ्यास किती झालेला आहे किंवा नाही. अशाच नवनवीन क्वेश्चन आन्सरसोबत आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.